ज्ञान ही खरी संपत्ती आहे आणि शिक्षण हेच आयुष्य घडवणारं एक शस्त्र आहे। नमस्कार, मी श्रुती सीमा आनंद रथाले, अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी, केरळ पब्लिक सेफ्टी असोसिएशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये मी आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे, शासनाची शिष्यवृत्ती योजना व त्याची अंमलबजावणी। विद्यार्थ्याची ओळख त्याच्या पैशावर नाही तर त्याच्या ज्ञानावर व्हायला हवी आणि ज्ञान मिळवण्याची ही वाट सुलभ करून देणारे साधन म्हणजे शिष्यवृत्ती। आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं की आरक्षण, शिष्यवृत्ती म्हणजे काय, उपयोग व कोणकोणत्या शिष्यवृत्ती योजना आज आपल्या देशामध्ये आणि समाजामध्ये उपलब्ध आहेत। अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकलो, पण आज आपण पाहणार आहोत की त्याचे फायदे, तोटे, सकारात्मक व नकारात्मक बाजू। आजची परिस्थिती पाहता विद्यार्थी जे शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीच्या नावाखाली फसवणूक केली जाते। महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला योग्य ती शिष्यवृत्ती मिळते का, अशा बऱ्याच गोष्टी, जे सकारात्मक बाजू, नकारात्मक बाजू आज आपण बघणार आहोत। आजची परिस्थिती महाराष्ट्रात जर बघितलं तर आरक्षणासाठी म्हणजे शिष्यवृत्तीसाठी लढा लढला जात आहे। प्रत्येक विद्यार्थी या आशेने लढत आहे की त्याची हक्काची शिष्यवृत्ती त्याला भेटली पाहिजे, त्याचा त्याला लाभ घेता आला पाहिजे। आपले सरकार आपल्या तरुण वर्गासाठी काय करतं का, असा प्रश्न देखील आज निर्माण झाला आहे। आरक्षणासाठी समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या कशा आणि कशासाठी घडत आहेत याचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीही सवलत भेटत नाही, अशा वेळी ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात। मग त्यांची महाविद्यालयाची फी असो किंवा बाकीच्या गोष्टीची फी असो त्यांना ते भरता येत नाही, मग त्यांची आर्थिक किंवा परिस्थिती नसेल, अशा वेळी त्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा लागतो, जो त्यांना महाविद्यालयाकडून आणि सरकाराकडून भेटत नाही। बऱ्याच वेळी शिष्यवृत्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते, ज्याच्यामुळे विद्यार्थ्याला योग्य ते शिष्यवृत्तीचा लाभच घेता येत नाही। शिष्यवृत्ती ही आज भ्रष्टाचाराची आणि घोटाळ्याचा भाग बनला आहे। शिष्यवृत्ती विद्यार्थ्यापर्यंत येण्याआधीच कपात होते, ज्याच्यामुळे विद्यार्थ्याला तो लाभच घेता येत नाही। शिष्यवृत्ती करून देतो असे सांगून आपली कागदपत्रे घेतली जातात व त्या कागदपत्रांचा गैरवापर केला जातो। कागदपत्रांची पूर्तता असताना सुद्धा आपल्याला टोलवलं जातं आणि योग्य तेवे आपला फॉर्म भरून घेतला जात नाही। त्यामुळे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी त्या शिष्यवृत्तीसाठी पात्रदायक ठरत नाही, मग विद्यार्थ्याचे नुकसान होते। पण आज ही शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याला मिळाली तर तो विद्यार्थी या शिक्षणाच्या माध्यमातून त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो आणि समाजामध्ये प्रतिष्ठान व्यक्तिमत्व म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व तयार करू शकतो। शिष्यवृत्तीचे फायदे त्याच्या यशस्वी आयुष्यासाठी किंवा त्याचं आयुष्य तो यशस्वी बनवू शकतो। डोळ्यात स्वप्न असणारा विद्यार्थी या रकमेच्या माध्यमातून उंच भरारी घेऊ शकतो आणि आपलं आयुष्य किंवा भविष्य उज्ज्वल करू शकतो। शिक्षण हे शस्त्र आहे, पण शिष्यवृत्ती ही लढण्याची ताकद आहे। आज बनणारी बनावटी कागदपत्र तयार करून श्रीमंतांच्या स्वाधीन करतो, ती शिष्यवृत्ती श्रीमंतांच्या हाती आपण स्वाधीन करतो आणि श्रीमंतांच्या श्रीमंतीमध्ये भर पडते, पण सर्वसामान्यांच्या बाबतीत ही खूप हलाखीची आणि वाईट बाब ठरते, ज्याच्यामुळे शिष्यवृत्तीमुळे प्रश्न सुटणार होते, पण ते आज आता प्रश्न बनून राहिले आणि आपण काहीच करू शकत नाही। विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कधी खचून जातो, अन्याय पाहून उत्साह तुटून जातो, जेव्हा मेहनतीचे फळ जातीने ठरते तेव्हा गुणवान विद्यार्थी मागे सरतो, धन्यवाद।